मित्रांनो गावात कार्यक्रम असेल, पूजा असेल किंवा दत्त जयंती असेल, जसं आज इथे दत्त जयंती आहे, तर चुला कसा बनवला जातो बघा. मातीच्या ठिकाणी खड्डा करून माती काढून अशा पद्धतीने तिथे लाकडं टाकून जेमतेम 2 तरी टोपं राहिली पाहिजेत आणि जेवण बनवलं पाहिजे. आणि यांचं असं म्हणणं आहे की असा चुला तर कोणी बनवत नाही, खूप मेहनत असते आणि अशा शेगडी वापरल्या जातात बहुतेक ठिकाणी. ठराविक ठिकाणीच अशा चुली बनवल्या जातात, पण जेवण बोलाव ना ह्याच चुलीमध्ये खूप रुचकर होते. आणि एका दुःखाचं काम नाही, 5 ते 6 माणसं लागतात. तुम्ही बघितलं कोणत्याही कार्याला. तो बघ असं वैतागून काम करतं काय रे, लाखातली बात बोल. एवढी मेहनत तर मी माझ्या मामाच्या लग्नात पण नव्हती गेली. मग आता क्या रे, मग देवाच्या कार्याला केलीस, मोठी गोष्ट आहे ना. ते ऍक्च्युली ना त्यांची हालत ना सकाळी 4 वाजल्यापासून खराब आहे मित्रांनो. ठीक आहे. सो एवढे 4-5 हजार लोक जेवणार तुमच्या हातचे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. हो, मी बघितलं नॉनव्हेज असो व्हेज असो, जेव्हा आपला मसाला बनतो ना तेव्हा गरम पाणीच वापरलं जातं. त्याचं कारण, गरम पाण्याचं वापरण्याचं कारण असं का तडी येते, थंड पाण्यानं तडी येत नाही. कशी वाटते मस्त तरी, आणि भाजी एकदम जबरदस्त झालेली वाटाणा बटाट्याची दिसते आपल्याला. आमंत्रण आहे की तुझ्याकडे मशीन आहे भाकरी बनवायची. अरुणाताई पण आलेली आहे, 2-2 ताट एका हातात. वेलकम बॅक टू माय चॅनल #love. जिथे जाऊ तिथे खाऊ. मित्रांनो, आज आहे दत्त जयंती आणि आमच्या गौरीपाडा गावात दत्त जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी केली आणि 4000 ते 5000 भाविकांसाठी इथे जेवण बनवलं जातं. आणि ही परंपरा दादा किती वर्षापासून आहे? दादा आपल्या इथे दत्त जयंती सोहळा किती वर्षापासून आहे? 2000 पासून. सो मित्रांनो, 2000 पासून ही परंपरा नाही. आता 2024 आहे. सो 24 वर्ष झाली आम्ही ही परंपरा दत्त जयंतीचा सोहळा 24 वर्षापासून साजरी करतो. आणि येणाऱ्या भाविकांसाठी कोबी, दादा इथे कोबी कापतायत, टमाटर, कांदे वगैरे कापून झालेले आहेत. आणि मी थोडासा उशिरा आलेलो आहे कारण ड्युटी करून आलेलो आहे. आणि या तुम्हाला दाखवतो पुढे. सो वाटाणा बटाट्याची भाजी झालेली आहे आणि ही तब्बल किती 4 ते 5000 लोकांसाठी जेवण आहे. आणि इथे काय घालणार आता त्याच्यामध्ये? राईस. याच्यामध्ये राईस आणि त्याच्यानंतर कोबी आणि चणा. तर कोबी आणि चण्याची रेसिपी आपण नक्की बघूया. सो कोबी आणि चणा जेव्हा भाजी घातली जाईल तेव्हा आपण पूर्ण रेसिपी दाखवण्यात येईल. ही दाखवता नाही आली, पण कोबी आणि चण्याची रेसिपी आपण नक्कीच दाखवू. सो असे आमचे सर्व गावातील महिला मंडळ, आमच्याच कुटुंबातील बटाटी मिरची कापण्यासाठी, कारण का सर्व मंडळीचा हातभार असला ना की जेवण एकदम पटकन होतो. हे 25-25 किलोच्या 2 पोतल्या होत्या, म्हणजे 50 किलोचे बटाटे येते, पाहू शकता मित्रांनो. सो मित्रांनो, वाटाणा बटाट्याची भाजी झालेली आणि वरती कोथिंबीर मारताना. सो हा 26 किलो भात घातलेला आहे. आणि हे आचारी कुठले आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. आणि किती हजार लोकांचं जेवण ते कमीत कमीत बनवू शकतात. कढईमध्ये तेल टाकण्यात आलंय. बाबा कोणती रेसिपी? आता तेल टाकलंय टोपामध्ये. कोबी. कुठला बाबा, कोणत्या गावची तुम्ही? मानिवली. मानिवलीची. किती वर्षापासून हे करता तुम्ही जेवण?
30-40 वर्षापासून म्हणजे कुठे पूजा वगैरे काय असतं? पूजा वगैरे सप्ताह सप्ताह बिप्ताह सर्व. कुठलं गाव? मानिवली यपालीचे. आणि जवळजवळ तुम्ही किती हजार लोकांचं जेवण बनवू शकता? 4-5 हजार लोकांचं जेवण तुम्ही बनवू शकता. सो नक्कीच मी यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणार. ज्यांना कोणाला जर जेवण बनवणारे आचार्य हवे असतील तर नक्कीच यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. किती किलो कोबी असेल साधारणतः? 1 क्विंटल पूर्ण. 100 किलो. अच्छा, 100 किलो कोबी असणार आहे. आणि 100 किलो कोबीसाठी आपण किती तेल टाकतो? लिटर 10 किलो. 10 किलो आपण तेल टाकतोय. चना डाळ आहे. कोबी चना डाळ. अच्छा, ही किती किलो आहे चना? 40 किलो चना. म्हणजे 100 किलो कोबी मध्ये 40 किलो चना टाकण्यात येईल. आता ती रेसिपी आपण पाहणार आहोत. तेजपत्ता टाकण्यात आलं. कढीपत्ता, एका साईडला पूजा चालू आहे आणि एका साईडला जेवण येणाऱ्या भाविक भक्तांसाठी. राय ना ओम सहस्राय नमः. ओम ज्ञानाय नमः. ओम भक्तयाय नमः. ओम सर्वदर्शनाय नमः. ओम अजाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम सिद्धाय नमः. ओम सिद्धये नमः. ओम सर्वात्मने नमः. ओम अच्युताय नमः. ओम विद्यापतये खडा मसाला ना? खडा मसाला. ओम सर्वयोगेश्वरे नमः. ओम वसवे नमः. ओम बाबा दाखवा. ओम वृक्षाय नमः. ओम समासवे नमः. ओम संहिताय नमः. ओम समाय नमः. ओम अमोघाय नमः. ओम उत्तरी साक्षाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमो नमः. आता जिरा टाकण्यात आहे ना. आता कांदा. तरी किती किलो कांदा कापला असेल हा एवढा अंदाजे तुमच्या? 7 किलो. कसला हा? हा 30 किलो. बस बस बस. अच्छा, आता त्याच्यामध्ये आपण किती किलो टाकणार आहे? 10 किलो. 10 किलो. म्हणजे 100 किलो कोबी आणि 20 किलो चना डाळ, 22 किलो चना डाळ आणि त्याच्यासाठी कांदा पण 10 किलो टाकण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जिरा, तर तेजपत्ता भातासाठी आहे. कांदा थोडा ब्राउनिश झाला पाहिजे आणि सर्व मसाल्याचे सॉफ्ट तेलामध्ये फ्राय होऊन. आता आपला 26 किलो तर भात झाला होता, हा पुन्हा 26 किलो. खोबरा आणि काय टाकण्यात आलं आता? लसूण, अद्रक आणि खोबरं टाकण्यात आलेलं आहे. कस्तुरी मेथी. लसूण अद्रकची पेस्ट.
खोबरा आणि कस्तुरी मेथी टाकली. सर्व सामान इथे आहे. मिरची पेस्ट. नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले ते मी तुम्हाला सांगितले आणि काय सांगू. पावसाचं व्यवस्थित मध्ये इथे कोथिंबीर, लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, आला पेस्ट. आणि ही कसली पेस्ट आहे बाबा? इथे ही काजू मगज आणि शेंगदाणा. अच्छा, काजू मगर शेंगदाणा. हा, आणि तो लास्टला खोबरा पेस्ट. तो इकडे आगरी मसाला आहे आणि गरम मसाला, लाल मिरची पावडर, तिखट मसाला. कसं हिरवगार झालंय बघा. खोबऱ्याची पेस्ट. मला पुष्कळ तुम्ही रायचोर या. डोळ्यातून कसं पाणी निघतंय बघा. आजच्या जेवण खूप छान होणार आहे, कारण का चुलीवरचं जेवण आहे आणि चुलीवरचं जेवण एक चविष्ट आणि रुचकर लागतं. कोथिंबीर टाकली थोडीशी. टमाटर सुद्धा त्याचे टाकण्यात आलेले. राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिवान होता. तो देवळात जाईल. प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्यजन संतुष्ट करीत. सो मित्रांनो पाहू शकता चणा आधीच उकळून घेतलेला आहे, म्हणजे भाजी पटकन होईल. असे म्हणून व्यापारासाठी अन्नगावी न जाता आनंदाने साधू कोबी तिकडे व्यवस्थित वॉश होऊन थोडं मीठ टाकण्यात आलेलं आहे. आपल्या भार्येला सांगितले कोबी मस्तपैकी वॉश होऊन येईल. सत्यनारायणाचे व्रत केलेलं असा नवस्कन त्यांनी केला. अशावती राहिली. तिला 10वा महिना सुरू होता. कन्या रत्न चणा कोबीसाठी कोबी धुवून वगैरे येणार. पाहू शकता प्रत्येक दिवशी वाढू लागली. 100 किलो कोबी आहे आणि नंतर काही दिवसांनी साधू आल्याने याच्यामध्ये वरण, प्रश्न विचारला. महाराज पूर्वी नवस केलेले सत्यनारायण या चारही टोपामध्ये आहे ती वरण आहे. साधूराणी म्हणाला हे अनावतीच्या सो वरणचा तडका सुद्धा देण्यात येणार आहे नंतर. आपल्या भार्येचे समाधान करा. स्वतः हालत सुद्धा पडलेली आहे थोडी. ही कृपाची कन्या समावती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. आपले म्हणजे लग्नात मित्रांनो मी आजूबाजूचं दाखवतोय ना म्हणून कोणत्या वस्तू टाकतात ते थोडे मिस होते, पण आता हलदच टाकली ना. आता हलद टाकली ना, हलद टाकली. सो कोबी आलेली आहे. संपन्न व सुंदर अशा साधवाने आपल्या नातेवाईकांसह त्या ऋषिपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. परंतु त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे त्याच्यावर भगवान रागावले. नंतर त्या व्यापारात चतुरस्याला साधवाने काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी निघून गेला आणि सिंधू नदीच्या आपल्या गावाचा व्यापार करू लागला. पुन्हा कोबीचा टोप टाकण्यात आलेला आहे आणि यात मस्त मिक्स करून घेणार आहेत तो मसाला. एका साईडला भात 26 किलो झालेला आहे भात आणि 30 किलो भात काढण्यात येतोय. त्यांनी काही भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य तुमच्या 4-5 हजार लोकांसाठी किती किलो भात लागेल? आणि त्या ठिकाणी आपल्या बांधवांसोबत हा, म्हणजे आपल्याकडे 4 माणसांनी क्विंटल लागते. 1000 माणसांनी क्विंटल, 1000 माणसांना 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. 100 किलो 4000ला 400 किलो, 300, 450 किलो भात लागेल. सो मित्रांनो 350-400 किलो येणार. मग बाबा चमकेल ना आता टीव्ही चॅनेलला.
मग चमकायला दिवस नाही लागला मग. तशीच पतीच्या दर्शनासाठी उपस्थित झालेली भद्राकडे निघून गेली आणि मित्रांनो आज 350 किलो तरी भात होणार आहे 4 ते 5 हजार लोकांसाठी. पाण्यामध्ये बुडवून ठेवली. म्हणून पटकन पहिले भात करून घेत आहेत. वरण झालेलं आहे काही दिसला नाही. विवळून तेढत भर पडली. उडालेली नौका आणि आपली कोबी चना भाजी होते. नाहीसा झालेला मित्रांनो कोबीला पाणी सुटलं बघा. पुन्हा भातासाठी पाणी ठेवलंय आणि भाताचा बनवण्याचा कार्यक्रम सतत चालू राहणार आहे. त्याला 300-350 किलो भात घालायचा आहे आपल्याला. 26 किलो प्लस 30 किलो तिथे सुद्धा भात आहे आणि याच्या सुद्धा भात आहे 30 किलोचा. म्हणजे 15 किलो हा असेल आणि तो तिथे जो झालेला आहे तो सुद्धा 15 किलो. टोटल 26 आणि 30 66 किलो आतापर्यंत झालेले आहे. खूप अजून भात आहे आणि भाताचा कार्यक्रम बनवण्याचा सतत चालू राहणार आहे. मिरची पेस्ट मित्रांनो ही कोबी चना भाजी कशी बनली जाते आपल्याला काका सांगणार आहे. काका कशी भाजी बनली जाते? पहिला तेल टाकल्यानंतर जिरा मोहरी राई फोडणी करायची आणि नंतर लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट मारायची आणि वरून गरम मसाला म्हणजे खडा मसाला धना पावडर किचन किंग बादशाह एव्हरेस्ट असे मसाले वापरून त्याची फोडणी परत द्यायची. लाल मिरची पावडर वापरायची नाही. सो मस्त पाणी सुटलेलं आहे बघा कोबीच्या भाजीला आणि ही भाजी परत एकदा होणार आहे. नंतर कोबी आहे अजून आणि चना सुद्धा आपला आहे. शेंगदाणा काजू मगजची पेस्ट. अच्छा तिल शेंगदाणा काजू मगजची पेस्ट. सगळ्यात जास्त गडबड भाताची असते. इथे पण भात चालू आहे. सो मला वाटतं आता चना टाकण्यात येईल कारण कोबी बऱ्यापैकी झालेली आहे. लाल मिर्च कोथिंबीर खडा मीठ. म्हणजे आता आपली भाजी होत आली. सर्व मसाले पडलेले. सो मित्रांनो भाजी झालेली आपली आणि थोडी भाजी आपण याच्यातून काढतो आणि
या टोपात ठेवतोय, कारण का हा टोप इथे खेचायचा आहे म्हणून, खेचायला जमणार नाही म्हणून. सो आपली चना कोबी झालेली आहे, त्याच्यामुळे ती भाजी त्याच्यातनं कमी करण्यात येते. सो आपण लेट आलो पण थेट आलो, कारण का एक भाजीची रेसिपी तरी आपल्याला दाखवायला जमली. अजून दाल झालेली, दाल तडका सुद्धा देणार आहेत, तर ते सुद्धा आपण दाखवूया जर जमलं तर नक्कीच. कारण का कुटुंबाची दत्त जयंती थोडा बिझी असू शकतो. बनवताना काही वेळ हे तिकडचं इकडचं दाखवताना काही पदार्थ टाकले ते मिस झालं, पण नक्कीच तुम्हाला कशा पद्धतीने चना कोबी 4 ते 5 हजार माणसं जर असेल तर बनवतात ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि या सो मित्रांनो, गावात कार्यक्रम असेल, पूजा असेल किंवा दत्त जयंती असेल, जसं आज इथे दत्त जयंती आहे, तर चुला कसा बनवला जातो बघा. मातीच्या ठिकाणी खड्डा करून माती काढून अशा पद्धतीने तिथे लाकडं टाकून जेमतेम 2 तरी टोपं राहिली पाहिजेत आणि जेवण बनवलं पाहिजे. तर हा 2 टोपं राहतील असा स्वयंपाक आहे, कारण टोपं खूप मोठी आहेत. तिथे एक भाजीचा होता आणि इथे भाताचा होता. सो अशा पद्धतीने चुला बनवला जातो, पाहू शकता तुम्ही. आता तडका नाही, सो बटाटाची भाजी राहिली होती. आपण थोडा लेट आलो होतो कारण ड्युटीवाले आलो होतो, पण म्हटलं होतं थेट आलो, सो नक्कीच थेट आलोय. सो आता वाटाणा बटाट्याची भाजी आपल्याला नक्कीच रेसिपीमध्ये पाहायला आवडेल. आणि माझ्या चॅनेलमध्ये ना अशा मोठमोठ्या रेसिपी पाहण्याची संख्या खूप जास्त आहे, आणि त्यांच्यासाठी हा लॉग महाप्रसाद, दत्त जयंतीचा महाप्रसाद आपल्या चॅनेलवरती पाहायला भेटेल. मेहनत खूप असते ना हा बाबा, जबरदस्त मेहनत असते. हा या नाहीच कोणी घेऊ शकत, कारण का भाजी बनवताना माझ्या डोळ्यातून पाणी आला. आणि एका दुःखाचं काम नाही, 5 ते 6 माणसं लागतात. तुम्ही बघितलं कोणत्याही कार्याला. तेल टाकण्यात आलंय वाटाणा बटाट्यासाठी. आता त्याच्यामध्ये मला वाटतं 50 किलो बटाटा आहे. त्याच्यासाठी किती वाटाणा लागेल काका? आता किती किलो वाटाणा टाकण्यात येईल? तो 50 किलो बटाटा आहे ना? 50 किलो मधून 25 किलो वाटाणा, 25 किलो या भाजीमध्ये 25 किलो बटाटा, 25 किलो वाटाणा. अच्छा, 25 किलो वाटाणा आणि 25 किलो बटाटा या भाजीमध्ये, कारण ऑलरेडी 25 किलो बटाटा वाटाणा झालेला आहे मित्रांनो. हा, 1 क्विंटल 20 किलोची भाजी आहे. 1 क्विंटल मध्ये मला थोडा 100 किलो म्हणजे आपल्याला तेवढा अंदाज नाही, पण आता 100 किलोची भाजी 1 क्विंटल. तेल गरम झाला की त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे टाकण्यात येईल. कढीपत्ता, आता राया टाकण्यात आल्या. रायाला अजून काय बोलतात? मोहरी. हळूहळू आपण कुकिंग चॅनल चालू केलंय, तर आपल्याला ज्यांचं दुसरं नाव नाही माहिती ते सुद्धा आपण नाव माहिती करून घेतोय. आणि यांचं असं म्हणणं आहे की असा चुला तर कोणी बनवत नाही, खूप मेहनत असते. आणि अशा शेगडी वापरल्या जातात बहुतेक ठिकाणी, ठराविक ठिकाणीच अशा चुली बनवल्या जातात. पण जेवण बोलाव ना, ह्याच चुलीमध्ये खूप रुचकर होते. जीरा जीरा मसाला, खडा मसाला.
स्वतः कांदा येतोय 10 किलो कांदा बरोबर. 10 किलो कांदा टाकण्यात आलाय. काय चालू आहे तिथे? दालचा तडका चालू आहे, पण आता आपण हे कम्प्लीट करूया. तडक्यासाठी तयारी. लसूण पेस्ट, आला पेस्ट, खोबऱ्याची किस बोलतात ना याला, खोबरा किस. आता या कंपनी वाल्याने भरपूर काम अर्धा केलं ना. लेडीज लोकांचा खोबरा किसायला नको, कोणता मसाला कापायला नको, नाही का? बरोबर ना? नाही कुठली कंपनी? खोबऱ्याची कंपनी. रेडीमेड. मग ते सध्या ना लेडीज लोकांचं काम कमी केलंय. यो पेस्ट बनवलेला आहे. आता खोबरा टाकण्यात आलाय. दाल तडका बघा. दाल तडक्यासाठी आता काय काय टाकलंय? टाकलेला जिरा, राई, लसूण, टोमॅटो, लाल मिरची, खोबरा किस, मिरची. अच्छा, हे दाल तडक्याची तयारी झाली. बटाटा सुद्धा रेडी झालाय मित्रांनो. भाजीमध्ये जाण्यासाठी आतुरता लागले बटाट्याला. कधी मी या मसाल्यामध्ये जातोय. थोडासा पाणी पाठवता. तेवढं करील बरं का. भाजी बघू द्या मला. सो मित्रांनो, मगाशी आपण विचारलं होतं की व्हेज शाकाहारी नॉनव्हेज होतं का, पण बाबा कशी जुन्या पद्धतीत येतात. त्यांना ते नॉनव्हेजचं एवढं हे नाही, त्यांना मालकरी जास्त आहे तर ते जात नाही. पण या कॅटरर्समध्ये तुम्हाला नॉनव्हेज सुद्धा रेसिपी भेटेल. जर कोणच्या घरी घालत किंवा लग्न असेल तर तेव्हा सुद्धा हे आचारी येतील तिथे बनवण्यासाठी. लाल मसाला, मिरची मसाला, 2 किलोच्या वरती बरोबर. स्पेशल आगरी मसाला.
आपण ना नेहमी बघितलं नॉनव्हेज असो व्हेज असो जेव्हा आपला मसाला बनतो ना तेव्हा गरम पाणीच वापरला जातो. त्याचं कारण गरम पाण्याचं वापरण्याचं कारण असं का तडी येते, तरी येत थंड पाण्यानं तडी येत नाही. तरी येत. सो बटाटा टाकण्यात आलाय. जा जा जा. तो बघ असं वैतागून काम करतो काय रे? लाखातली बात बोल. वैतागून मिरची वैतागून काम करतं म्हणून बरोबर शूट घ्यायला सांगितलं काकांनी. तरी बघा कशी मस्त सुटली मित्रांनो. हा हा भारी वाटतं ना. पुन्हा झाकण देऊया त्याला. सो तो तडका झालेला होता. सो असा तडका वरती टाकायचा आहे. थोडा इंडिक्रेट्स काय काय लागणार आहे ते सांगितलेलं आहे. सो मित्रांनो थोडीशी गडबड झाली म्हणजे सर्व डालीसाठी तडका एकदाच झालेला आहे. सो आपल्याला पुन्हा दाखवता येणार पण बाबांनी सांगितलं तडक्यासाठी कोणते कोणते मसाले वापरले. पण आपण तेव्हा वाटाणा बटाटा भाजीसाठी बिझी होतो. सो ठीक आहे. सो तडका तुम्हाला समजला असेल कोणत्या पद्धतीचे मसाले त्याच्यामध्ये टाकले जातात. आणि तडका आता प्रत्येक टोपामध्ये डाळीच्या टाकण्यात येतोय. आणि इथे बटाटा शिजल्यानंतर जसा चणा आपण शिजून घेतला होता ना आधी कोबीसाठी हा तसाच आपण वाटाणा सुद्धा शिजून घेतलेला आहे. हे बघा. सो बटाटा झाल्यानंतर वाटाणा त्याच्यामध्ये टाकण्यात येईल आणि त्याच्यामधून गार्निशिंगसाठी कोथिंबीर मारण्यात येणार आहे. कारण का सर्व मसाले टाकण्यात आलेले आहे. सो आता आपण भेटू थोड्याच वेळात. कशी वाढले मस्त तरी आणि भाजी एकदम जबरदस्त झालेली वाटाणा बटाट्याची दिसते आपल्याला. सो बटाटा होत आहे अजून पण हे बघ आम्ही लाड साहेबांना बोलवलेलं आहे खास मिरची सोडण्यासाठी. कारण का वैतागला होता. आता जोडीला जोड भेटलेला आहे. लाड सर्व करायचं आहे का आपल्याला. स्वतः बटाटा झालाय की नाही आपण बघूया. हा झालाय बटाटा. सो रेडी आता वाटाणा टाकण्यासाठी. इकडे वाटाणा आहे. दादा येतील आता. सो आपण त्या साईडनं जाऊया. सो फायनली वाटाणा सुद्धा जातोय भाजीमध्ये. कसा थिक रसा झालेला आहे बघा मस्त. मामाने लावले कामाला यांच्या हाताला मिरच्या झोपायला लागल्या. मामाला ओरडायला लागले. अरे कर थोडस ते झाला. शेपूट राहिले फक्त हत्तीची असं समजा. आता हत्तीच राहिले का. सो ही भाजी सुद्धा आता झालेलीच आहे. प्रमाणे कोथिंबीर मारली की म्हणजे आपली भाजी झाली. सो आता त्याच्यामध्ये सो काजू फेनी काय काजू मगज शेंगदाणा. काजू मगज शेंगदाणा.
भात काय संपत नाही, थांबत नाही. तिथे सुद्धा लावले टोप, इथे सुद्धा कारण का 300-350 किलो आहे ना मित्रांनो. आता ही सुद्धा भाजी झालेली आहे आणि पहिल्याच प्रमाणे याच्यामध्ये सुद्धा भाजी थोडी काढण्यात येईल कारण टोप हलवण्याला इझी पडेल. असं डोळ्यातून पाणी आलंय. सो मित्रांनो, फायनली आपल्याला दत्त जयंतीच्या महाप्रसादाचं जेवण झालेलं आहे. चना कोबी आणि वटाणा बटाटा आणि दाल तडका सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता नाही आला कारण आपण इथे बिझी होतो. मला वाटलं पुन्हा दाल तडक्यासाठी भाजी बनवली जाईल, पण एकदाच बनवली आणि त्याच्यामध्ये टाकण्यात आली. तर पुन्हा सांगतो मी. ठीक आहे. सो चला, आपल्या चॅनलला आवडला असल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा इन्स्टा आणि FB लिंक माझ्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले. जर कोणाच्या हॉटेलचे नवीन ओपनिंग असेल किंवा जुना नवीन हॉटेलचं टेस्ट आपल्या चॅनलमार्फत दाखवायचं असेल किंवा एखाद्या गृहिणीच्या हाताला टेस्ट असेल आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं असेल तर नक्कीच इन्स्टा आणि FB वरती मला मेसेज करा. मी नक्कीच येऊन जाईन, भेट देऊन जाईन आणि तुमची टेस्ट आपल्या चॅनलमध्ये दाखवण्यात येणार आहे. सो येणार सर्व. सो कोथिंबीर मारण्यात आलेली आहे मित्रांनो, फायनल टच देण्यात आली. आणि मित्रांनो, आपण जाणून घेऊया. आमचे दादा आलेले आहेत. एकदम दादा लेट आला म्हणजे थेट जेवायलाच डायरेक्ट. माझ्या ड्युटीवरून आलो, माझ्यासारख्या ड्युटीवरून आलाय. सो यांच्याकडनं यांची दुविधा जाणून घेऊया. काय बाबा, काय मेहनत करता, बरं वाटतं आम्हाला. काय करायचं, एवढी मेहनत तर मी माझ्या मामाच्या लग्नात पण नव्हती गेली. मग आता की अरे मग देवाच्या कार्याला केलीस, मोठी गोष्ट आहे ना. ते ऍक्च्युली ना त्यांची हालत ना सकाळी 4 वाजल्यापासून खराब आहे मित्र. ठीक आहे. सो एवढे 4-5 हजार लोक जेवणार तुमच्या हातचे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. सो फायनली जेवण झालेले पूर्ण. पापड सुद्धा बघा. आणि 300-350 किलो भात झालेला आता. आणि कमी पडला तर तयारी आहेतच, नाही का बाबा. कमी पडला तर लगेच गरम गरम पुन्हा. सो आता आपण पाहूया किती गर्दी झाली आहे. महाप्रसादाचा लाभ घेताना तो तुझ्याकडे सुद्धा यायचं आहे. आमंत्रण आहे की तुझ्याकडे मशीन आहे भाकरी बनवायची. मग नक्की येणार आहे, कधी सांग. तो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पुष्कळ अशी गर्दी झालेली आहे. सलमान खान, अमित मात्रे. मग आत्ताच घ्यायची. तो उपास धरणाऱ्यांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. अरुणाताई पण आलेली आहे. 2-2 ताट एका हातात. दाखव ताट, दाखव मला ताट दाखव. सगळे जिलेबी दिसते का? ना जिलेबी दिसली. गुलाबजामुन नाही दिला तुला? नको बाबा, डायबिटीज होतो. सो गुरुदत्त महाप्रसादाचे आस्वाद घेताना दादा भाजी आणली. कसा वाटला महाप्रसादाचं जेवण? हा महाप्रसाद जेवण खूप छान वाटते. भाजी पण सुंदर आहेत. 2 भाज्या आहेत, वटाणा आणि बटाटा आहे, कोबी आणि चण्याची डाळ आणि पापड, लोणचा, मिरची आणि जिलेबी आणि खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम मस्त. भगवंताचं जेवण हा सुंदरच असतो.
लोणचं पण आहे, पण लोणचं मी घेतलेलं नाही, त्याच्यामुळे मी सांगितलं नाही. ओके. मित्रांनो, महाप्रसादासाठी एवढी गर्दी झाली आहे ना, तर बसायला जागा नाही, तर तुम्हाला मी उभ्याने जेवणाचा रिव्ह्यू देणार आहे कसं झालं आहे. आणि तीर्थप्रसाद म्हणजे प्रसादाचं जे जेवण असतं तर खरंच खूप छान झालेलं असतं जेवण. महाप्रसादात जेवण हे खूपच छान असतं, सर्वांनाच माहिती, सांगायची गरज नाही. हाँ